Good morning, student. Myself Prakash Ingle, and today we are going to learn about the topic Kingdom Animalia, and subtopic is classification of non-chordates. आज आपण किंगडम ॲनिमालिया मधील क्लासिफिकेशन ऑफ नॉन कॉर्डेट्स मध्ये फायलम 10वा फायलम बघणार आहोत. यापूर्वी आपण 10 लेक्चर ऑलरेडी घेतलेले आहे आणि 11वा लेक्चर आहे. या टॉपिकवर 11वा लेक्चर आहे. तर फायलम यापूर्वी आपण जे पाहिलेले आहे, फायलम पॉरिफेरा असेल, टिनोफेरा असेल, निडारिया असेल किंवा प्लॅटिहेल्मिंथिस, अस्कॅलिहेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मॅटा याचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण फायलम हेमिकॉर्डेटा याचा आपण अभ्यास करणार आहोत. लास्टचे फायलम आहे फायलम हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा शेवटचं हाफ. हेमी मीन्स हाफ अँड कॉर्डेटा मीन्स रॉड. म्हणजे अर्धशरीर हे हाफ हाफ शरीर त्याचं रॉड पासून बनलेले असेल. एक्झाम्पल त्याचे बॅलेनोग्लोसस आणि सॅकोग्लोसस आहे. आता जर एक्झाम्पल मध्ये पाहिलं तर हे आहे बॅलेनोग्लोसस. याचं अर्ध शरीर आपल्याला रॉड सारखं दिसते आणि अर्धी बॉडी ही त्याच्या बॉडीमध्ये रॉड नसेल. म्हणजे हे कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट दोघांना जोडणारा एक दुवा आहे. दुसरे एक्झाम्पल सॅकोग्लोसस हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. या फायलम मध्ये जर जनरल पाहिलं आपण तर अर्लियर दिस फायलम वॉज कन्सिडर्ड सब फायलम ऑफ कॉर्डेटा बिकॉज बक्कल अँड डायव्हर्टिकुलम वॉज कन्सिडर्ड ॲज नोटोकॉर्ड. म्हणजे ज्यांच्या शरीराला पाठीचा कणा आहे असे प्राणी आपण कशामध्ये मोडले जातात? कॉर्डेटामध्ये मोडले जातात. या आधीच्या फायलम मध्ये म्हणजे जेव्हा म्हणजे सब फायलम कन्सिडर केले होते त्यावेळेस हे कॉर्डेट मध्ये मोडले जाते होते. पण आता हे सेपरेट फायलम केल्यामुळे त्याला नॉन कॉर्डेट मध्ये टाकलेलं आहे. दीज आर एक्सक्लुसिव्हली मराईन. हे मोस्टली कुठं आपल्याला पाहायला मिळतात? हे खाऱ्या पाण्यात राहणारे प्राणी आहेत. युजली लिव्हिंग ॲट द बॉटम ऑफ सी इन अ बरो. आता हे सर्व प्राणी कुठं राहतात? तर समुद्रामध्ये राहतात आणि बरो म्हणजे जिथं बीळ वगैरे करून ते त्या ठिकाणी राहतात. मोस्ट दीज आर फ्री लिव्हिंग बट द ॲनिमल्स लाईक रॅडोप्ल्युरा आर सेडेंटरी. यापैकी बरेचसे प्राणी हे फ्री लिव्हिंग असतात, पण रॅडोफोरा हा सेडेंटरी असतो. बॉडी इज सॉफ्ट, वर्मिफॉर्म, अनसेगमेंटेड अँड डिवाइड इंटू 3 पार्ट्स: प्रोबोसिस, कोलार अँड ट्रंक. या आधीच्या जे फायलम आहेत त्याचे सुद्धा 3 बॉडी म्हणजे डिव्हिजन त्याचे 3 भागात विभागणी झाली होती. जसे की फायलम आपण पाहिलं असेल फायलम आर्थ्रोपोडा, तर त्याच्यामध्ये हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमिन पाहिलं आहे. त्यानंतर मॉलुस्कामध्ये 3 भागात विभागणी होते. तर या ठिकाणी सुद्धा 3 भागात विभागणी होते. तर या फायलम मध्ये पहिला भाग आहे प्रोबोसिस, दुसरा आहे कोलार आणि तिसरा ट्रंक. आता यामध्ये जर पाहिलं आपण पहिला भाग आहे प्रोबोसिस, दुसरा आहे कोलार आणि तिसरा आहे ट्रंक म्हणजे उर्वरित पार्ट. हे प्रोबोसिस पहिला भाग एवढा येईल, दुसरा भाग कोलारचा एवढा येईल आणि उर्वरित हा ट्रंकचा भाग ॲनस पर्यंत. बक्कल कॅव्हिटी गिव्ह राईज टू रॉड लाईक बक्कल डायव्हर्टिकुलम विच इज कन्सिडर्ड ॲज नोटोकॉर्ड. यामध्ये जे आहे आतमध्ये रॉड लाईक बक्कल डायव्हर्टिकुलम त्यालाच नोटोकॉर्ड म्हटलेलं आहे सायंटिस्टने.
एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट स्ट्रेट अँड यू शेप्ड. त्यांची जी एलिमेंटरी कॅनल आहे म्हणजे अन्ननलिका याचा शेप कसा असेल, यू शेप असेल. रिस्पायरेशन ऑकर्स बाय न्यूमेरस गिल्स. त्यांचं जे श्वसनाची क्रिया होते कशाच्या सहाय्याने होते, गिलच्या सहाय्याने. अरेंज इन 2 लॉन्जिट्युडनल रो प्रेझेंट ऑन द फॅरेंजियल रिजन्स. गिल्स ओपन बाय गिल स्लिट. त्यांचे जे गिल्स ओपन होतात हे कशाच्या थ्रू होतात, गिल स्लिटच्या सहाय्याने होतात. सर्क्युलेटरी सिस्टीम्स इज सिंपल अँड ओपन टाईप. ही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही कशी आहे, ओपन टाईपमध्ये आहे. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये क्लोज टाईप येतात पण इथं यांची सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज टाईपमध्ये मोडल्या जाते. एक्सक्रेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस. एक्सक्रेशन ग्लोमेरुलसच्या सहाय्याने ते एक्सक्रेट करतात. नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन एपिडर्मिस और बोथ डर्मल अँड व्हेंट्रल साइड. द सेक्सेस आर सेपरेट, समटाइम्स बायसेक्शुअल्स. सेक्सेस जे आहेत मेल फिमेल वेगळे असतील पण काही वेळेस काही प्राण्यांमध्ये ते बायसेक्शुअल असतील, म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन्स एकाच मध्ये मोडले जेव्हा जातील तेव्हा त्याला बायसेक्शुअल म्हणतात. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड डेव्हलपमेंट इनडायरेक्टली थ्रू द स्विमिंग लार्वा. फर्टिलायझेशन त्याची एक्सटर्नल असेल आणि त्याची डेव्हलपमेंट जेव्हा होते ते फ्री स्विमिंग लार्वापासून होते. दिस फायलम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. आणि हा जो फायलम आहे हा फायलम कसा असेल, कनेक्टिंग लिंक असेल. म्हणजे ज्यांचे पाठीचा कणा नाही असे प्राणी म्हणजे नॉन कॉर्डेट्स, आणि ज्यांना पाठीचा कणा आहे असे म्हणजे कॉर्डेट्स. या दोघांना जोडणारा जो दुवा कोणता असेल तर तो म्हणजे फायलम हेमिकॉर्डेटा. त्यामध्ये अर्धा रॉड लाईक शेप आहे त्याचा आणि अर्धा बॉडीमध्ये रॉड नाही आहे, त्याच्यामुळे ते नॉन कॉर्डेटमध्ये मोडले जाते आणि कॉर्डेटमध्ये सुद्धा मोडल्या जाते, म्हणून ते कनेक्टिंग लिंक म्हटलेलं आहे त्याला. अशा प्रकारे आज आपण नॉन कॉर्डेटमध्ये सर्व फायलमचा अभ्यास इथं आटोपलेला आहे. पुढच्या तासिकेला आपण कॉर्डेटबद्दल अभ्यास करणार आहे. थँक्यू.